ते न्यूट्रिशन कसं बनलं जातं त्याच्यावर रिसर्च करतात. या सगळ्या गोष्टींची माहिती जर आपल्याला हवी असेल ना तर ती वेलनेस अकॅडमी अटेंड करणं फार गरजेचं आहे. आपले वेलनेस कोच नेहमी सांगत असतात हे घ्या ते घ्या ते घ्या, परंतु आपल्याला काय वाटतं माहितीये का, वेलनेस कोचचा खूप मोठा फायदा आहे आणि म्हणून आपल्याला ते घ्यायला सांगतात. ज्यांनी घेतलं नाही ना त्यांची मी एक रिझल्ट शेअर करेन की माझाच एक फ्रेंड आहेत आणि खूप दिवस झालं त्या फक्त आणि फक्त एक्सरसाइज करतात. एक्सरसाइज करून करून त्यांना मी कधी नाही म्हटलं नाही एक्सरसाइजला. कुठलाच वेलनेस कोच तुम्हाला नाही म्हणतच नाही एक्सरसाइजसाठी, परंतु त्यांना आम्ही सांगून थकलो की बाबा रे पूर्ण 100% तुम्ही कम्प्लीट करा, कारण की 20% तुम्ही तो डाएट करताना सॉरी एक्सरसाइज करताना त्याला 80% डाएटची साथ असेल तरच तुमचं शरीर चांगलं राहणार आहे. परंतु खूप दिवस त्या आल्या नाहीत आणि दिसल्या नाहीत वर्कआउटला, तर आज त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की माझं हिमोग्लोबिन कमी झाले. याचं कारण काय माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करता ना त्यावेळेस तुमचे बॅड टॉक्सिन खरोखर बाहेर पडत असतात आणि बॅड टॉक्सिन बाहेर पडत असताना गुड टॉक्सिन सुद्धा बाहेर पडतात आणि शरीराची घाण बाहेर पडत असताना किंवा शरीराची घाणीबरोबर चांगली आपले जे टॉक्सिन बाहेर पडत असतात त्याची रिकव्हरी होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ती रिकव्हरी कुठून होते माहितीये का, आपली प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर, मायक्रो न्यूट्रिशन असतात त्याच्यातून आपली ती रिकव्हरी होत असते. कुठल्याही पोहे, उपीट, नॉनव्हेज, फिश यामधून नाही होत, कारण की आजकाल ते अन्न शिल्लकच राहिलं नाही, त्याच्यातून रिकव्हरी व्हायची. म्हणून आपल्याला न्यूट्रिशनचा आहार हा एक्सरसाइज नंतर घेतलाच पाहिजे आणि तो जर नाही घेतला तर असे साईड इफेक्ट लगेच दिसतच नाही. ते म्हणतात की आम्ही 2 महिने झालं करतोय, कुठं काय होतंय, माझं वजन थोडं कमी झालंय, लोक मला विचारतात, परंतु तुमच्या शरीराची हानी तुम्हाला आज जाणवत नाही. येणाऱ्या काळात ती नक्की जाणवणार आहे. कृपया विनंती असेल पासवर्ड चेंज होणार आहे, तर तो पासवर्ड चेंज झाल्यानंतर प्रॉपर पद्धतीने करणार असेल तरच या वेलनेस फॅमिलीमध्ये तुम्ही एक्सरसाइज करा. अदरवाईज तुम्हाला खूप एक्सरसाइजचे ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन नक्कीच एक्सरसाइज करू शकता, कारण की हा कार्डिओ आहे आणि ह्या कार्डिओतून खूप आपली एक्सरसाइज हा एनर्जेटिक एक्सरसाइज होत असते आणि शरीराला रिकव्हरी फार गरजेची आहे. कुठल्याही गोष्टीची रिकव्हरी जर झाली नाही तर खूप घातक परिणाम पुढे आपल्याला भोगावे लागणार आहेत. आपण खूप स्पीडनी गाडी चालवतो, खूप स्पीड. ज्यावेळेस लोकल चालत असते ना त्याच्यामध्ये काही टाकलं तर काही फरक नाही पडत. इथून इंद्रायणनगर ते भोसरी, भोसरी ते इंद्रायणनगर, इंद्रायणनगर ते भोसरी, त्या गाडीला काही एवढा परिणाम होत नाही. त्याच पद्धतीने आपलं आयुष्य जगत असतो आपण. त्यावेळेस आपण काही खाल्लं किंवा नाही खाल्लं चांगलं तरी आपल्या शरीराला त्याचे परिणाम जाणवत नाही. परंतु आपल्याला मॅरेथॉन पळायची किंवा आपल्याला एखाद्या चांगली लाईफस्टाईल जगायची, आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि त्यावेळेस जर आपण ते अन्न खाऊन जर करत राहिलो तर धावत पळत भोसरीपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला चांगल्या अन्नाची, चांगल्या शरीराची गरज असते आणि त्या चांगल्या अन्नाची गरज कुठून पूर्ण होणार आहे ते इथून. जर आपण त्या शरीरामध्ये घासफूस किंवा नक्कीच केमिकल युक्त अन्न जर टाकत राहिलो तर ते शरीर कधीच आपल्याला साथ देणार नाही. जशी ती लोकल गाडीमध्ये पेट्रोल ओतलं तरी ती चालणार आहे, परंतु जर आपल्याला स्पीडमध्ये हायवेला पळवायची असेल ना तर तिच्यात पॉवर पेट्रोलच लागणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या शरीराला सुद्धा चांगलं ठेवायचं असेल तर पॉवर पेट्रोल म्हणजे आपले जीवन आहे. तर चांगला आहार दिला तर ही आपली शरीरयुक्त गाडी सुद्धा चांगली चालणार आहे. खूप अमेझिंग कन्सेप्ट आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून सांगतो, परंतु सदस्यांना ते समजत नाहीये. त्यांना वाटतं की ह्या वेलनेस कोचेसचा इतका फायदा आहे ना की आपण हे न्यूट्रिशन घेतलं की बंगलेच वाढतील आता. तसं काही नाहीये. आम्हाला बंगले विकावे लागले तरी चालतील, परंतु आरोग्य मंदिर चालवणार आहोत, लोकांच्या आरोग्यावर सेवा करणार आहोत. याचं कारण म्हणजे काय माहितीये का, तिथे काही नाही शिल्लक राहिलं तरी चालेल, परंतु तिथे गेल्यानंतर जो देवाकडे आमचा मोजमाप असेल ना ते फार मोठं असेल, कारण की निस्वार्थीपणे लोकांच्या आरोग्यावर काम करणारा सदस्य कधीच कमी ब्लेसिंग घेत नाही. कदाचित देवळात जाऊन सुद्धा एवढे अमेझिंग आपल्याला आशीर्वाद भेटत नाही. देव म्हणतो चांगले कर्म करा, त्यातूनच तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहेत. हे चांगले कर्म आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही. ऑल वेलनेस कोचेस, तर कृपया कुणीही विदाऊट सकस संतुलित आहार पाहू शकता. हा माझा फोटो पहिला नक्कीच छान वाटत होतं, परंतु ओबेसिटी असल्यामुळे नक्कीच हा असा एक्सरसाइज माझ्याच्याने कधीच झाला नसता. हा एक्सरसाइज प्रॉपर होण्यासाठी फार दिवस लागले मला. त्याच्यावर फार काम करावं लागलं. माझ्या शरीरावर मला खूप काम करावं लागलं. त्यात मला खूप त्रास सुद्धा सहन करावे लागले. हे जेव्हा मी करत होते ना, मी आयडियल वेटला येत होते त्यावेळेस एक पैशाचा सुद्धा मी विचार नाही केला. माझ्या आरोग्य सल्लागारांना मी सुरुवातीला निगेटिव्ह नव्हते, परंतु मला शंका होती की ह्यातून माझा वेट लॉस होईल का? ती शंका मी त्यांना बोलून दाखवली की माझा ह्यातून वेट लॉस होणार आहे का? हे एवढं काम करेल का माझ्या शरीरावर? ते म्हणले नाही काम केलं ना तुमच्या शरीरावर
तर पैसे रिटर्न भेटतील तुम्हाला कंपनीकडून, परंतु तुम्ही हे प्रॉपर पद्धतीने घ्या. ही शंका मी त्यांना विचारली. तसं तुम्ही शंका विचारायला शिका, की खरोखर याच्याने काम होईल का आपल्या शरीरावर, आणि खरोखर माझ्या शरीरावर माझ्या गणित कोचने सांगितलं त्याचे चांगले परिणाम झाले. आणि मला जे भेटलं ना, खरोखर ते इतरांना देण्यासाठी आम्ही जोडीने आज काम करतो. सरांचं वेट हे फार नव्हतं, परंतु पोटाचा घेर वाढला होता, विजरल फॅट्स वाढले होते, इंटरनल बॉडी फॅट्स वाढले होते, आणि कदाचित त्याचंच प्रेशर माइंडवर येत होतं आणि बीपी डिटेक्ट झाला होता. 9 वर्ष ते बीपीची गोळी खात होते. टायमा 40 ही त्यांची महिन्याचे टॅबलेट आम्हाला घ्यावी लागायची. येणाऱ्या काळात नक्की बीपी बरोबर शुगर, थायरॉइड सारख्या आजारांनाही त्यांनी आमंत्रण दिलं असतं. परंतु थँक्यू म्हणे ह्या वेलनेस फॅमिलीला, जिथं मी फॅट लॉस करायला आले 3 महिन्यानंतर सरांनी सुद्धा त्या वेलनेस फॅमिलीवर विश्वास ठेवला, कारण की माझा एवढा स्वतःमधला चेंज त्यांनी ते रोज बघत होते, रोज एवढा एक्सरसाइज बघत होते, आणि हा सगळा चेंज त्यांच्या समोर घडत होता. आणि नक्कीच त्यांनी सुद्धा करून बघायचं ठरवलं आणि रिझल्ट ऐकत होते. जसं आज तुम्ही मला ऐकताय किंवा अनेक सदस्यांना ऐकताय, त्याच पद्धतीने रोज झालेल्या सरांच्या कॉलवर सुद्धा रिझल्ट घेतले जायचे. तर ते रिझल्ट ऐकता ऐकता सरांना सुद्धा वाटले, की मला सुद्धा ह्या एक्सरसाइजनी बेनिफिट भेटेल, आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या संतुलित आहाराबरोबर स्वतःचा एक्सरसाइज चालू केला. आणि नक्कीच ती बीपीची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाली. आज गेली 1.5 वर्ष झाले ते बीपीची गोळी खात नाहीयेत, आणि खरंच चांगलं वाटतंय, की टॅबलेटले एक आयुष्य जगण्यासाठी आणि आरोग्य सल्लागारांनी विचारलंच नाही. माझ्या आरोग्य सल्लागारांनी मला सांगितलं होतं, की तुमचा आयडियल वेट आल्यानंतर हळूहळू तो कमी केला तरी चालत नाही. हळूहळू हा शब्द लक्षात, आयडल वेट आलं किंवा नाही आलं तरी पण हे लगेच बंद करतात. परंतु असं न करता हळूहळू बंद करायला सांगितलं. हळूहळू बंद करत असतानाच मला खूप सारे सदस्य भेटले, आणि अमेझिंग त्यांनी मला विचारायला सुरुवात केली. आणि जशी ही 15 तारखेची वेलनेस अकॅडमी आहे ना, तशी वेलनेस अकॅडमी मी बारामतीला अटेंड केली. माझ्या वेलनेस कोचने सांगितलं, की चला तुम्हाला जे आरोग्य भेटलंय ना, त्या वेलनेस फॅमिलीमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला बस आली आहे, त्या बसमध्ये बसून यायचे आणि वेलनेस अकॅडमी अटेंड करायची. त्याचे 500-600 काय फी होती, ती आम्ही भरली आज जोडीने. आणि नक्कीच तिथे आम्ही वेलनेस अकॅडमी अटेंड केली. पहिला सेशन, दुसरा सेशन, तिसरा सेशन डोक्यावरून गेला. काय सांगत होते हे काही कळलं नाही. उठ आणि बस. माझे वेलनेस कोच म्हटले, हे उठायचे आणि बसायचे दिवसभर करायचे तुम्हाला. आज तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, परंतु माझ्याबरोबर उठायचे आणि बसायचे. मी ते अटेंड केलं, परंतु शेवटचा जो 1 तास होता ना, तो येवले सर आणि येवले मॅडमचाच होता. बारामतीला सक्सेस स्टोरी, त्यांची फर्स्ट सक्सेस स्टोरी लागली होती, आणि त्या सक्सेस स्टोरी मधून मी खूप काही घेतलं. जो अख्खा दिवस मला असं वाटत होते ना, मला इथे काही नाही भेटलं, ते मला त्या शेवटच्या 1 तासात भेटलं. आणि त्या शेवटच्या 1 तासामधून माझा माइंड सेट झाला, की अरे खरोखर इथं वेट लॉस होतो.